दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो ताणतणाव आहे आणि जो गंभीर स्वरूपातला ताणतणाव आहे यातला नक्की फरक कसा ओळखायचा? दैनंदिन जीवनामध्ये येणारं म्हणजे काय, आता उद्या एक्झाम आहे, मग मला आज ताण आला, इट इज गुड स्ट्रेस, आलाच पाहिजे, नाही आलं तर फेल झालो. किंवा समजा आता मी कुठेतरी काहीतरी कांड करत बसली, पुढून पोलीस येत आहेत, ऑब्व्हियसली ताण आला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कॉपअप मेकॅनिझम आहे, आपण पटकन कॉपअप करतो त्या गोष्टीनं की आता पुढे काय करायचं. तो ताण एक वेळ चांगला असतो. दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून येणारा तणाव, त्याला आपण गुड स्ट्रेस म्हणतो, तो आला पाहिजे. पण तोच तणाव खूप जास्त येतोय, म्हणजे झाली घटना, काल मला माझा नवरा जोरात आवाजाने बोलला, तो झाली तिथं संपलं ते, पण मी 5 दिवस झालं त्याचाच विचार करते. आत्ता गोड बोलतोय पण तेव्हा असा बोलला, आत्ता गोड बोल, मग हे काय आहे तर तुम्ही तो वाढवला. आणि मग त्याच्यातून जो निर्माण झालेला तणाव असतो, मग तो आपल्याला भीती, अतिचिंता, अति काळजी, डिप्रेशन सारख्या गोष्टींना म्हणजे डिप्रेशन सारख्या गोष्टींकडे घेऊन जाण्यास तो तणाव कारणीभूत असतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.